हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात हरभरा पिकाची लागवड झाली, मात्र ढगाळ वातावरणाचा फटका पिकाला बसत असून हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। रोपं पिवळी पडत असून सुकत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। गोंदियात कार्तिक पौर्णिमा आणि तुळशी विवाहासाठी ऊसाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे। तुलसी विवाहादरम्यान 50 टनाहून जास्त ऊस विकला गेलाय, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। दिवाळीच्या दिवसात भंडारा एसटी विभागाला 10 दिवसात 4,58 लाखांचं उत्पन्न मिळाले। आणखी काही दिवस एसटी हाऊसफुल असणार असून उत्पन्न 6 कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे। पंढरपूर तालुक्यातील वेणूनगर गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे संस्थापक चेअरमन आणि माजी आमदार कर्मवीर औदुंबररावजी पाटील यांची 100वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आणि यावेळी रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी आवर्जून उपस्थिती लावली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे। आजच्या सुनावणीत शरद पवार गटाचे वकील युक्तिवाद करतील आणि 4 तास युक्तिवाद केला जाणार असून पक्षाच्या रचनेवरती युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। या दोघांच्या वादात आता मंत्री गुलाबराव पाटील पडलेत। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी असं ते म्हणाले। आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावरती आहेत। ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत असून काही ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठका घेत आहेत। आदित्य ठाकरे आज चिपळूण आणि खेडमध्ये सभा घेणार असून भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी खळा बैठक होणार आहे। कोविड काळात बॉडी बॅग प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीनं चौकशी केली। जवळपास 6 तासांपेक्षा जास्त चौकशी झाली आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर दिल्याचं पेडणेकर म्हणाल्या। ईडीनं काही कागदपत्र मागितली असून लवकरच त्याची पूर्तता करू अशी प्रतिक्रिया पेडणेकरांनी चौकशीनंतर दिली। रोहित पवारांची संघर्ष यात्रा राज्यात सुरू आहे। ही यात्रा सध्या मराठवाड्यात असून जालना जिल्ह्यात आहे। परतूर इथे रोहित पवारांची संघर्ष यात्रा पोहोचली असून तिथे ते जनतेसोबत संवाद साधतायत। मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगानं सर्वेक्षण करावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर येत्या आठवड्याभरात हे सर्वेक्षण सुरू केलं जाणार आहे। त्यासाठी केवळ मराठाच नव्हे तर सर्व जातींचं सर्वेक्षण केलं जाणार असून त्यातून संविधानातील तरतुदींनुसार सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण 20 निकषांवरती तपासलं जाणार आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यात पंचायत समितीच्या आवारात संगणक परिचालक संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं। मासिक मानधनासह विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जात आहे। आंदोलनाला सहाय्यक गटविकास अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला। मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी दिलं। तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि तेलंगणामधील जुक्कल विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाचे निरीक्षक म्हणून महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांची निवड झाली आहे। धाराशिव नगर परिषदेत झालेल्या आर्थिक अपहाराचा गुन्हा दाखल होऊन 3 महिने उलटल्यानंतरही तपासाला अपेक्षित काही गती मिळाली नव्हती। 3 पैकी 2 आरोपी अजूनही पसार आहेत। त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तपासाला गती देण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी नियुक्त केली आहे। धुळे जिल्ह्यातील आंबळी इथल्या कन्हैयालाल महाराज यांच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। सुमारे 1400 वर्षांचा प्राचीन असा या मंदिराचा इतिहास आहे आणि या यात्रेला तब्बल 7 ते 8 लाख भाविक दर्शनासाठी येतात। धुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे। राज्य शासन राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केला। संतप्त कर्मचाऱ्यांनी कोरोना वॉरियर प्रमाणपत्राची होळी करत सरकारचा धिक्कार केला। ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालंय। या कामातून रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटणार असलं तरी हे काम पूर्ण होण्यासाठी किमान 3 ते 4 वर्ष वाट पाहावी लागणार आहे। परदेशातील वैद्यकीय शिक्षण शेवटच्या वर्षात सोडाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांना एनएमसीनं दिलासा दिलाय आणि या विद्यार्थ्यांना खास करून युक्रेन आणि फिलिपिन्समधील भारतीय विद्यार्थ्यांना भारतात डॉक्टर म्हणून नोंदणी करून काम किंवा अभ्यास करण्याची मुभा देण्यात आली आहे। 1 वर्षाच्या इंटर्नशिपसह किंवा त्याशिवाय पूर्ण केल्यास त्यांना भारतात संबंधित वैद्यकीय परिषदेकडून तात्पुरती नोंदणी केली जाईल।
मुंबईतल्या लोअर परेल इथल्या डिलाईल पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी पुलावरती पदपथ तयार करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री केसरकरांनी दिली। पदपथ जलद गतीनं तयार करण्याबाबत महानगरपालिकेला आदेश देण्यात आलेत आणि लवकरच पदपथाचं काम पूर्ण होईल असं केसरकर म्हणाले। नागरिकांना चालण्यासाठी इथे मार्गिका सुद्धा सुरू केली जाणार आहे। बदलापूर कर्जत मार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं इथे अपघाताच्या घटना घडत होत्या। या महामार्गाची परिस्थिती न्यूज 18 लोकमतनं समोर आणल्यानंतर प्रशासनानं त्याची गंभीर दखल घेत खड्डे भरण्याचं काम सुरू केलं। मुक्ताईनगरमध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय, त्यामुळे आतापासूनच चाऱ्याचा तुटवडा जाणवू लागलाय। चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्यानं शेतकऱ्यांना जनावरं सांभाळणं कठीण होतंय। वाशिमच्या रिसोड तालुक्यात कमी पाऊस झाल्यानं जवळा पाणी प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा आहे आणि त्यातच अनेक दिवसांपासून इथे अवैधरित्या पाणी उपसा सुरू असल्यानं पाणी पातळीत झपाट्यानं घट होते आणि हा बेसुमार उपसा थांबवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। बदलापूरच्या वालिवली भागात दूषित पाणी पुरवठा केला जातोय। बदलापूर पालिका हद्दीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातोय, मात्र सध्या इथल्या भागात नागरिकांना नळामधून दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। या आठवड्याच्या अखेरीस मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे। दरवर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबई कोकण किनारपट्टी परिसरात थंडीचा हंगाम सुरू होतो। यंदा मात्र अनेक दिवस या भागात ढगाळ वातावरण आहे आणि बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून 3 किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। या अंतर्गत महापालिकेकडे असलेल्या 2 धूळ नियंत्रक वाहनांद्वारे नवी मुंबईतील मुख्य रस्ते प्रक्रियाकृत पाणी वापरून स्वच्छ केले जात असून या वाहनातील स्प्रेअर प्रणालीद्वारे हवेतील धुलीकणांची सफाई केली जाते। धुळ्यात दिवाळीनंतर भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। पारंपरिक पीक पद्धतीऐवजी धुळे जिल्ह्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवडीकडे वळले, त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून भाजीपाल्याचे दर निम्म्यावर आले। धाराशिवमधील नॉट रिचेबल माजी खासदार रवी गायकवाड यांनी धाराशिव लोकसभेच्या जागेवर लढण्याची इच्छा व्यक्त केली। पक्षानं उमेदवारी दिली तर महायुतीकडून लढणार असल्याचं रवी गायकवाड म्हणाले। मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या 60 टीएमसीचं काम चुकीच्या पद्धतीनं होत असल्याचा आरोप करत पांगरधरवाडीतील गावकऱ्यांनी हे काम बंद पाडलं होतं आणि न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच जलसंपदा विभागानं कारवाई करायला सुरुवात केली आणि पांगरधरवाडी इथे बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराला प्रशासनानं नोटीस बजावली। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढउतार सुरू आहेत। बाजारातील सोयाबीनची आवक अद्यापही सरासरीपेक्षा कमीच आहे, त्यामुळे आणखी काही दिवस सोयाबीनचा हा भाव बाजारात दिसू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। कापसाची आवक अद्यापही कमीच आहे, त्यामुळे कापसाचा भावही टिकून आहे। देशातील बाजारात कापसाला सरासरी 7,000 ते 7,400 रुपयांचा भाव मिळतोय। कापूस पुरवठा आणि मागणीचं गणित बघता कापसाच्या भावात पुढील काळात सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांचा आहे। देशातील बाजारात कांद्याच्या भावात सुधारणा होते। कांद्याचा भाव सरासरी 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। सध्या बाजारात लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे। पुढील काही आठवड्यामध्ये बाजारातील कांदा आवक आणखी घटण्याची शक्यता आहे, त्यामुळे कांद्याचे भाव आणखी सुधारू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांचा आहे। गव्हाच्या भावातील सुधारणा टिकून आहे। सध्या गव्हाला सरासरी 3,000 रुपयांचा भाव मिळतोय। यंदाही गहू उत्पादन वाढण्याची शक्यता कमीच आहे, त्यामुळे या पुढील काळात गव्हाचे भाव आणखी कैसे सुधारू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय। ज्वारीला बाजारात चांगला भाव मिळतोय आणि ज्वारीच्या भावामध्ये मागील आठवड्यापासून वाढ होतीये। काही बाजारात तर ज्वारीचा कमाल भाव हा 6,000वरती जाऊन पोहोचलाय। ज्वारीचा सरासरी भाव 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान आहे आणि यंदा कमी पाऊस, कमी पेरा आणि पाणी टंचाईमुळे ज्वारीच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे। पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामाआड येत असलेल्या खारफुटीच्या जमिनीवरती रेल्वेची कामं करण्यास राज्य सरकारनं मुंबई रेल्वे विकास महामंडळाला तत्वता मान्यता दिली। 12.78 हेक्टर खारफुटी जमिनी असून त्यावरती रेल्वेला कामं करण्यास मान्यता मिळाल्यानं रेल्वेचं जाळं आणखी विस्तारणार आहे। पुणे सातारा महामार्गावरून सातारा, महाबळेश्वर आणि बेंगळुरूला जाण्यासाठी खंबाटकी घाट पार करावा लागतो। घाटातील या प्रवासासाठी किमान 45 मिनिटं लागतात, पण जून 2024 पासून हा प्रवास केवळ 10 मिनिटात पूर्ण होणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं खंबाटकी मार्गासह दुहेरी बोगदा प्रकल्पाचं काम सुरू केलं असून जून 2024 मध्ये हे काम पूर्ण होत असल्यानं वेग वाढणार आहे।
कापसाला भाव मिळत नसल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह जिनिंग व्यावसायिक सुद्धा संकटात सापडलेत। सलग 3 वर्ष उलटली तरीही कापसाची आवक कमी झाल्यानं तसंच हवा तसा भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी कापूस विक्री करत नाहीयेत। त्यामुळे राज्यभरातील 900हून अधिक जिनिंग उद्योग संकटात सापडलेत। गेल्या 15 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील बहाळ शिवारात बिबट्याच्या मादीसह 2 पिलांचा मुक्काम आहे। सध्या या भागात ऊसतोडणी सुरू आहे, त्यामुळे ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि बिबट्याच्या बछड्यांना कॅरेटमध्ये ठेवून त्यांच्या सर्व हालचाली निरीक्षण करण्याकरता सभोवती कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेत। प्रदूषण आणि धूळ कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेनं युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू केलेत। या मोहिमेअंतर्गत मुंबईतील 600 किलोमीटरचे रस्ते रोज 1 दिवसाआड धुतले जात आहेत। त्यासाठी आतापर्यंत तब्बल 12,33,050 लिटर पाण्याचा वापर झालाय, तर 4,56,000 टन धूळ नष्ट करण्यात आली। दिवाळीमध्ये यावेळी लाखो कोटींचे व्यवहार झाले, मात्र लोकांनी सणासुदीच्या खरेदीसाठी रोख रकमेऐवजी डिजिटल पर्यायांना पसंती दिली। सलग दुसऱ्या वर्षी असं चित्र दिसलंय। एसबीआयच्या एका अहवालातून या संदर्भातली माहिती समोर आली आहे। आलिशान घरांच्या विक्रीतही मुंबईनं नवा उच्चांक नोंदवलाय। ज्या घरांची किंमत 10 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा तब्बल 722 घरांची विक्री गेल्या 10 महिन्यात झाली आहे। विशेष म्हणजे या घरांसाठी ग्राहकांनी दक्षिण मुंबई किंवा मध्य मुंबईला प्राधान्य दिलंय। डीप फेक रोखण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवीन आणि कठोर कायदा आणणार आहे। पुढील काही महिन्यांमध्येच केंद्र सरकार याबाबत नियामक आणणार आहे। सर्वसामान्य जनतेकडूनही याबाबत सूचना मागवण्यासाठी सरकार एक प्लॅटफॉर्म जारी करणार आहे। न्यायालयानं सुनावल्यानंतर आरटीओ विभाग ऍक्शन मोडमध्ये आलाय। मुंबई महानगर क्षेत्रात 6,772 वाहनांची तपासणी करण्यात आली। यामध्ये 900 वाहनं दोषी आढळली। त्यांच्याकडून 12,14,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवरचा ताण वाढतोय। गेल्या 5 वर्षात 773 पोलिसांचा विविध आजारांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। यामध्ये हृदयविकारानं सर्वाधिक 150 पोलिसांचा बळी गेलाय। रेल्वे प्रशासनानं दादर स्टेशनवरती सलग फलाट क्रमांक देण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांक कायम राहणार आहेत आणि मध्य रेल्वेवरील पहिल्या फलाटाला 8 हा क्रमांक देण्यात येणार आहे। त्यामुळे मध्य रेल्वेवर 8 ते 14 क्रमांकाचे फलाट राहणार असून त्याची अंमलबजावणी 9 डिसेंबरपासून होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं कामाला गती दिली आहे। गोंदियात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अधिकारी आणि कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून संपावरती आहेत। त्यामुळे ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील शासकीय रुग्णालयातील लसीकरणावरती परिणाम झालाय। शासकीय रुग्णालयात मनुष्यबळ कमी असल्यामुळे अनेक ठिकाणांचं लसीकरण बंद आहे। अमरावती जिल्ह्यातील पळसखेड येथे विराट संत संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। देशभरातील विविध तीर्थक्षेत्रातील 22 संतांनी या संत संमेलनात सहभाग नोंदवला। गावातील तरुणांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रार्थना मंदिराची उभारणी केली। सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पातून म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार बोळिंज येथील गृहनिर्माण प्रकल्पाला पाणीपुरवठा सुरू झालाय। त्यामुळे विरार बोळिंज येथील 2277 घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याकरता अर्जदारांना प्रोत्साहन मिळणार आहे। शिवाय यापूर्वीच्या सोडतीत घरांचा ताबा घेतलेल्या 2384 सदनिकाधारकांना सुद्धा यामुळे दिलासा मिळालाय। धुळीमुळे वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेनं खबरदारीची गाईडलाईन जारी केली। त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रकल्पावरती पालिकेनं कामबंद कारवाई सुरू केली। आतापर्यंत तब्बल 600 बांधकाम प्रकल्पांना कामबंद नोटीस बजावण्यात आली आहे। तर संबंधित ठिकाणी पुन्हा बेजबाबदारपणा आढळल्यास ही जागा सील केली जाईल असा इशारा पालिका प्रशासनानं दिला। मुंबई महापालिका रुग्णालयात झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबवली जाणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना आदेश दिलेत। या झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीमुळे गोरगरीब रुग्णांना प्रिस्क्रिप्शन शिवाय मोफत उपचार मिळणार आहेत आणि अशा प्रकारची पॉलिसी राबवणारी मुंबई ही देशातली पहिली महापालिका ठरणार आहे। कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या मेट्रो 12चा मार्ग मोकळा झालाय। येत्या 2 दिवसात मेट्रो 12साठी निविदा जाहीर केली जाणार आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात सातत्यानं पाठपुरावा केला। दरम्यान MMRDAच्या बैठकीतही त्यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर 2 दिवसात निविदा जाहीर करण्याचा निर्णय झालाय। अशाच आणखी काही बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर।